आज मी बाजारातनं ही कोलंबी आणली आहे। जवळजवळ ही अर्धा किलोची होती, पण साफ करून ही इतकी झाली आहे। आता ही साफ केल्यानंतर ह्याला मीठ लावून ठेवलं होतं। तर त्या मीठ लावल्यानंतर एक 15-20 मिनिटानंतर त्याला आले लसणाची पेस्ट लावते। आले लसणाची पेस्ट लावले का कोलंबीचा जरा हिंबूसपणा कमी होतो। पेस्ट लावायची आणि थोडी 2 कोकमं त्याला बारीक करून घालायची। 2च कोकमं आहे ती, ही 2 अशी बारीक करून घालायची। तर ही घरगुती आहे, ही बाजारातनं आणलेली नाही, त्यामुळे ह्याचा जरा आंबटपणा जास्त असतो। आणि एक 10-15 मिनिटं ही बाजूला ठेवून द्यायची। आपण आज प्रॉन्स बिर्याणी करणार आहे आमच्या पद्धतीने। बऱ्याच जणांना ती आवडते म्हणून मी केली आहे। तुम्ही फ्रेंड्स बघा अशी करून, संपूर्ण रेसिपी तुम्हाला पुढे दिसेल। हे 2 माप तांदूळ बासमतीचा घेतले, आम्हाला तर पुरे होईल 2 माप फक्त। त्याप्रमाणे हे मापाने मोजायची गरज नाही, पण मी दाखवण्यासाठी तुम्हाला दाखवते। 1 माप आणि हा दुसरा माप जरा कमी आहे। हे 2 माप आम्हाला हा इतका पुरे होईल। तुम्हाला किती लागेल त्याप्रमाणे तुम्ही घ्या। मी हा 2 माप घेतलाय तांदूळ बासमतीचा। हा बासमतीचा तांदूळ असल्यानंतर ही आता ह्यालाची फोडणी द्यायची। याची गरम तुपात हे घालायचं, थोडे दालचिनी, 5-6 मिऱ्या, लवंग आणि हे दगडफूल आणि हे थोडं जिरं, हे सगळं आता कुकरमध्ये थोड्याशा तेलात परतून घ्यायचं। पण हे मी तेलात परतल्यानंतर याची पावडर करते, कारण हे असं अख्खं राहिलं तर कोणीच खात नाही, असं वाया जातं नाही, पण ते तोंडाखाली लागतं, म्हणून ते पावडर करते। आणि मग मी हा जिरा राईस धुवून मग त्याच्यात घालणार। प्रॉन्स सुकं करण्यासाठी हा कांदा लागतो। हे मध्यम साईजचे 4 कांदे घातले आणि हा एक मोठा टॉमॅटो आहे। असा बारीक हा मोठा चिरला तरी चालते, बारीक चिरायची काही गरज नाही, कारण हा एक जीव व्हायला लागतो एकदम। आणि असा हा कांदा जरा एकदम बारीक नको असा चिरला आहे मी। तुम्ही पण चिराय 4 साईजचे कांदे आणि ती कोलंबी मगाची। याचं कढईत सुकं करणं। जरा कुकर गरम झाल्यावर हे घालायचं। हे जरा तटलं तर मग काढायचं, जरा भाजू द्यायचं। कोरडंच भाजते मी, मस्त तेलात भाजतं, पण मला ते पावडर करायची म्हणून जरा कोरडंच भाजून घेते। कोरडं भाजल्यानंतर मग पावडर करणार आणि मग ते घालणार, वापरणार। आता ह्या प्रॉन्सला हे मसाला लावून ठेवायला पाहिजे। मगाशी एक मिरची दाखवलेली, कापली नव्हती। हा 1 चमचाभर हा लाल तिखट आहे, प्लेन लाल तिखट। तुमच्या गावात कशी मिरची होईल ती, ही आमची मिरची। आणि हा गरम मसाला, याच्यात सगळं आहे। आणि हा हळद पावडर आणि थोडंसं खोबऱ्याचं वाटण। ग्रेव्ही कशी पाहिजे ना भातात खायला, म्हणून वाटण घातल्यानंतर ग्रेव्ही मिळेल जरा, नाहीतर भात जेवायला होणार नाही। थोडी ग्रेव्ही झाली का जेवायला बरं। आणि हे याच्यात हे मग कांदा वगैरे परतला ना, मसाला मॅजिकची ही पुडी एक घालायची। आता हे याला लावून ठेवायचं सगळं। हे लावल्यानंतर मग कांदा फोडणीला घालून मग ते त्याच्यात घालायचं आहे मिक्स करून। आणि हे याचे तुकडे खूपच मोठे आहेत कोलंबी ही, मग ते आपण कढईत घालून 2 तुकडे करू शकतो, नाहीतर आता तरी करू शकतो, जसं पाहिजे तसं। पण मग नंतर ते शिजल्यानंतर जरा नरम होतं, मग कसं कालेटाने पलिटाने ते करता येतं। पॅन लाईट यायला असं पसरून घ्यायचं। ते जरा सगळीकडे पसरलं का बरं, मग कांदा चिटकत नाही। असं पसरून घ्यायचं। तेल तापलं का मग कांदा घालायचा। कांदा चांगला शिजायला पाहिजे, गॅस जरा बारीक करायचे। कांदा शिजू द्यायचा। कांदा पाहूया आता नरम झाला का। थोडा नरम झाला आता कांदा, आता त्याच्यात टोमॅटो घालायचं। साधी सिंपल रेसिपी आहे, कोणी करू शकेल। खायला मात्र छान लागते। मांसाहारी लोकांना, पुष्कळ जणांना कोलंबी खूप आवडते। शिजू दे जरा कांदा।
आता त्याच्यात मीठ घालूया, थोडंसंच घालूया, कारण कोलंबीला मी मीठ लावलेलं. तर जास्त घातलं तर ते कोलंबीचं खारट लागेल एकदम. नाही तर थोडं गरम पाणी घालूया तर. झाकण ठेवूया आता, शिजू द्या. कांदा चांगला शिजला नाही, अजून शिजायला हवा. कांदा शिजला असेल बघू. कांदा जरा नरम झाला. त्याला थोडंसं लाल तिखट घालूया, जास्त नको, अगदी थोडंसं घालूया. कांद्याला चव आली पाहिजे. तर कांदा शिजला असेल, अगदी परतून घ्यायचं. थोडं मिक्सरला पाणी होतं ना, ते पाणी आता याच्यात घालते, शिजायला पाहिजे. चांगल्यापैकी चव येण्यासाठी याला मसाला आहे मॅजिकची एक पोळी घालते. हे घातल्यानंतर वास मस्त येतो. आणि हे थोडं घालूया. आता एकसारखं दळून घ्या. आता ते थोडा वेळ शिजू द्यावं, बारीक गॅसवर शिजू द्या. आता बघूया आता शिजलं की नाही किती वेळ. जरा नरम झालंय, पाणी सुटत आहे तर नरम. जरासे तुकडे करते, जरा मोठे वाटतात ना म्हणून जरा तुकडे करते. बघूया किती होतात. आता तुकडे घातले, तुकडे केले आता सगळ्यांचे. जरा ते तुकडे बारीक असले का बरे. जरा मोठी छोटी कोलंबी आम्ही जरा बारीक तुकडे केले. आता हे वाटण घालायचं. ते जरा वाटण घातलं की नाही जरा ग्रेव्ही वाढते. आपल्याला सगळ्याला वाटण पाहिजे कोकणाचं. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही घालू शकता, नाही घातलं तरी चालतं. जर वाटण घालत नसाल तर एक टोमॅटो जास्त घाला. एक टोमॅटो जास्त घातल्याने ग्रेव्ही वाढेल आणि मग भातात जेवताना ते चांगलं पडेल. पाणी त्याच्यात घालूया. कोलंबी जास्त वेळ शिजत ठेवायची नाही, ती लगेचच शिजते. तेल घातली की एकदम वास एकदम सुंदर येतोय, मस्त खावंसं वाटतं. असं तो वास आला की नाही काय समजायचं की मस्त झालंय ते. त्याला झाकण ठेवायचं आणि एक वाफ काढायची. साजूक तूप घालते. मला परतून घ्यायचं जरा. मी तो जरा असं बारीक पावडर करून घालते, म्हणजे त्याचा खाली मिरी लवंग लागत नाही आणि हा पावडर त्याच्यात सगळा जातो आणि आपल्या पोटात पण जातो. जरा परतूया, एक जीव करूया. सगळा मसाला वरती काढूया. तो याच्यात मी कोणताही मसाला घालत नाही, फक्त प्लेनच करते. व्हेजिटेबल मॅगी कुकची पावडर आहे ना, ही थोडी घालायची. लिंबू, तुमच्याकडे फ्रेश लिंबू असेल तर तुम्ही अर्ध्याने जास्त घालू शकता, स्वादानुसार, प्रत्येकाच्या आवडीनुसार. आणि भात मात्र एकदम मोकळा होतो लिंबू घातल्यानंतर, म्हणून हा मोकळा भात होण्यासाठी आम्ही ज्यूस घालतो. तर पाणी घालायचं, गरम आहे पाणी. तांदळाप्रमाणे पाणी घालायचं. माझा नवीन आहे तांदूळ, हा तांदूळ नवीन असल्यामुळे मी जरा पाणी कमीच घालते, नाहीतर तो मग भात एकदम चिकट होतो. मीठ घातलं. तुमच्याकडे दही असल्यास तुम्ही एक चमचा दही घालू शकता, की भाताला मस्त पांढरा शुभ्र भात होतो आणि भात खायलाही मस्त लागतो. दही असंच घाला, पण माझ्याकडे आता दही नाही आहे म्हणून मी घालत नाही आहे. तुमच्याकडे असं तर जरूर तुम्ही घाला, भात सुंदर लागतो खास खायला. नुसतं सुद्धा खायला बरा लागतो तो. बंद करायचं. ताट प्रॉन्सचे सुके आणि हा जिरा राईस कसं केले
आणि हा असं डेकोरेशन करायचं, जरा दिसायला बरं दिसतं. अशा पद्धतीने करायचं, वास एकदम मस्त येतो. कोणी पाहुणे आल्यावर असं वाढून ठेवल्यावर अगदी बरं वाटतं ते. त्याच्यावर हे असं अंडं लावायचं. उकडून 2 अंडी लावली का छान दिसतं. तुम्ही जेवू शकता. भात हा पांढरा शुभ्र होतो, पण मी ते बारीक पावडर करून घातल्यामुळे त्याचा रंग बदललाय. तुम्ही पण अशा पद्धतीने करून पहा आणि स्वतः बघा, खाऊन बघा आणि मग तुम्हाला कळेल कसं लागतं ते. नक्की बघा.